नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 नोव्हेंबर 2023 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे। आजचा सुविचार आपण बघितलाय, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। टीम इंडियाचा वर्ल्ड कप फायनल मध्ये पराभव झाला आणि देशातील 140 कोटी जनतेचा हिरमोड झाला। संपूर्ण देशाचे डोळे पाणावले। वर्ल्ड कप सुरू झाल्यापासूनच फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा फायनल मधला परफॉर्मन्स अनेकांना पचवताच आला नाही। टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कपचा अंतिम सामना आपण गमावला। वर्ल्ड कप हरल्याच्या रागात अमरावतीत तर एक धक्कादायक घटना घडली आहे। वर्ल्ड कप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे। आपणच वर्ल्ड कप जिंकणार असा विश्वास असलेल्या प्रत्येकांच्या अपेक्षा भंग झाल्या आणि कांगारूंनी मोठ्या शिताफीने टीम इंडियाकडून वर्ल्ड कप हिसकावला। अनेकांना हा पराभव पचवणे कठीण गेलं। काही धायमुकलून रडले तर काहींनी थेट गोंधळ घातला। कोणी टीव्ही फोडला तर कोणी आदळापट करून राग काढला। अमरावतीत मात्र धक्कादायक प्रकार घडला। वर्ल्ड कप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्यानं भावानंच भावाची हत्या केली। अमरावतीतल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे। मटण खाऊन आले म्हणून भारत हरला असं म्हणत दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला। रागाच्या भरात मोठ्या भावानं सख्ख्या लहान भावावर लोखंडी सळईनं हल्ला केला। यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत। तुम्ही मटण खाऊन आले म्हणून आपण हरलो असं म्हणत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनगाव बारी येथे एका घरी वाद झाला। वादातून मोठ्या भावानं आपल्या सख्ख्या लहान भाऊ आणि वडिलांवर हल्ला केला। या मारहाणीत अंकित इंगोले वय 28 वर्ष याचा मृत्यू झाला तर वडील रमेश इंगोले गंभीर जखमी झाले आहेत। पोलिसांनी मोठ्या भावाला तात्काळ अटक केली आहे। दरम्यान अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे। तर यात मोठा भाऊ प्रवीण यास पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 2 आठवड्यापूर्वी छत्री तलाव बाजूने असलेल्या मंगलधाम परिसरात दोन बिबटचा मुक्त संचार होत असल्याचे स्पष्ट झाले। या परिसरात वनविभाग अधिकारी सुद्धा दाखल झाले होते। मात्र आता पुन्हा तेच दोन बिबट सोमवारी रात्री याच परिसरात दिसून आल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती शहराच्या जंगल शेजारी असलेल्या नागरी वस्तीत बिबटच्या मुक्त संचारामुळे अनेक परिसरातील रहिवासी कमालीच्या दहशतीत वावरत आहे। 1 महिन्याआधी VMV परिसरात बिबट दिसून आल्याने चांगलेच भीतीचे वातावरण पसरले होते। त्यानंतर पुन्हा छत्री तलाव परिसरातील मंगलधाम येथील असलेल्या अनेक अपार्टमेंट जवळ 2 बिबटचा मुक्त संचार होताना अनेकांनी पाहिले। ही माहिती मिळताच वडाडी वन अधिकारीसह वन कर्मचाऱ्यांनी पाहणी केली
आता मात्र याच परिसरात असलेल्या श्रीनिवास अपार्टमेंट व गणेशा व्हील अपार्टमेंट जवळ सोमवारी रात्री 2 बिबट कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. येथे राहणारे संजय ठोसर यांच्या फ्लॅटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 2 बिबट मुक्त संचार करीत असताना कैद झाले. दोन्ही बिबटने येथील वऱ्हाच्या कळपावर झडप घेतल्याचे कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहे. वारंवार येथील परिसरात बिबटचा मुक्त संचार होत असल्याने आता पुन्हा येथील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभाग दखल घेत नसल्याचा आरोप येथील रहिवासी सचिन उमक यांनी केला आहे. महाराष्ट्रात गृह विभाग वतीने अनेक IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी बदलीचे आदेश पारित करून अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी रात्री धडकले. यात अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगोरी यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक जिल्ह्यात करण्यात आल्या. गृह विभाग वतीने विदर्भातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश सोमवारी सर्व पोलीस मुख्य कार्यालयात धडकले. यात नागपूर नक्षलवादी अभियान कृती गटाचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांची अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची सप्टेंबर महिन्यात 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अमरावती शहरात घडलेल्या जाळपोळ हिंसक दंगावर पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी लीड करून दंग्यांवर तात्काळ नियंत्रण आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. यासोबतच अमरावती ग्रामीण पोलीस अप्पर अधीक्षक पदावर शहर पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांची बदली करण्यात आली. तर ग्रामीण पोलीस अप्पर अधीक्षक शशिकांत सातव यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच उपायुक्त पदावर पुणे लोहमार्ग येथे कार्यरत असलेले गणेश शिंदे यांची वर्णी लागली. गडचिरोली पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची वाशिम पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. तर गोंदिया येथे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण राज्य आणि देशाकरिता आदर्श ठरणाऱ्या लक्ष्मी माता मूर्ती फोटो संकलन उपक्रमाला जागरूक अमरावतीकर नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून झोन क्रमांक 2 राजापेठचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांना 20 नोव्हेंबरला फर्शी स्टॉप येथील शाहू मेडिकलचे संचालक सुधीर शाहू यांच्या हस्ते लक्ष्मी मातेच्या शेकडो मूर्ती फोटो सुपूर्द करण्यात आलेत. मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे 5ही झोन कार्यालय अंतर्गत स्वास्थ्य निरीक्षक बिटपिओन मार्फत ही कार्यवाही करण्यात येत आहे. मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे 5ही झोन कार्यालय अंतर्गत स्वास्थ्य निरीक्षक बिटपिओन मार्फत ही कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील मंदिर परिसरात झाडांच्या बुंध्यांशी मोकळ्या जागेत उद्यान
कंपाऊंड वॉल, घरघरी इतरही कुठेही आढळणाऱ्या सर्वत्र देवी देवतांचे मूर्ती फोटो व सार्वजनिक पर्यावरण आणि स्वच्छतेकरता चिंतनीय झाले होते. या संदर्भात शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, अशोक डोंगरे, प्रमोद पांडे, दिनेश बुब, डॉक्टर राजेंद्र तायडे, प्रदीप बाजळ, पंडूभाऊ हिवसे, राजू भेले, प्रशांत महल्ले, प्राध्यापक प्रशांत वानखडे, धीरज हिवसे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष अंजली ठाकरे, राऊत वानखडे, देशमुख, माजी नगरसेविका सुजाता झाडे, अंजली पांडे यांच्यासह सर्व जागरूक नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर झालेल्या सकारात्मक चर्चेअंती मनपा आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण प्रशासन आणि जागरूक नागरिक या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत. एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये ज्या महालक्ष्म्यांच्या मूर्त्या असतात त्याचं संकलनाचं काम आमच्यातर्फे सुरू आहे. आमच्या प्रत्येक झोन कार्यालयात सर्व लहान मोठ्या मूर्त्या महालक्ष्मीच्या घेणे सुरू आहे. आपण त्या ठिकाणी त्या देऊ शकता. त्या महालक्ष्म्याचं मूर्तीचं आपण एक प्रकारे पूजावत छतीला इथे नेऊन ठेवणार आहोत आणि एक पर्यावरणाच्या दृष्टीने महानगरपालिकेचा हा उपक्रम आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच कुठेही रस्त्यावर, मंदिरात किंवा झाडाच्या ठिकाणी अशा मूर्त्या ठेवू नये. धन्यवाद. को जय माता दी। मैं सुधीर साहू मेडिकल फर्स्ट स्टॉप। सभी लोगों से अपील है कि जितनी आप माता की मूर्तियाँ, लक्ष्मी जी की, गणेश जी की और सारी जो मूर्तियाँ हैं जो खंडित हो चुकी है, फ़ोटो के साथ में अनुरोध है कि वो कहीं पर भी मत लगाए। जो जोन है महानगर पालिका के, या तो हमारी मेडिकल में ला के दीजिए ताकि हम उसका पूजन करके उसका सही तरीके से विसर्जन करें। और कहीं पर भी मत रखिए, नाली के पास में, गलियों में, झाड़ियों में उसका अवहेलना मत करो। भगवान की अवहेलना से किसी का फ़ायदा होने वाला नहीं है। अपन सब समझदार लोग हैं। ये सबसे विनंती है कि आप सब जने सहकार्य करें महानगर पालिका को और हमको, कि हम इसको लेके उनको सहयोग कर सके करके बोलिए। और हो सके तो मिट्टी की मूर्तियाँ लीजिए ताकि अपने घरों में, बाल्टियों में उसको विसर्जन करके वो कुंडों में मिट्टी डाल के आए, ताकि इस तरह से माताओं का अपमान न हो। जो भगवान का जो अपमान हो रहा है सब जगह जमा कर करके, उससे लोगों को कम से कम सबक लेना चाहिए। ये विनंती है सबों से। जय माता दी। आजच्या या कार्यक्रमाकरिता ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय भुरे, स्वास्थ्य निरीक्षक वैभव खरड, प्रफुल्ल वानखडे, ढोले सर, सुधीर केने, जोशी काका, नितीन केने यांच्यासह सर्व जागरूक नागरिक उपस्थित होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. लोकप्रिय दैनिक असलेल्या हिंदुस्तान वतीने दरवर्षी आयोजित करीत असलेल्या प्रभास सन्मान कार्यक्रमाचे आयोजन पुन्हा 20 नोव्हेंबरला करण्यात आले. यावर्षी पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संचालक डॉक्टर नंदकुमार व आरती पालवे यांना स्वर्गवासी प्रभा अरुण मराठे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार प्रभास सन्मान नावाने पुरस्कृत करण्यात आले. सर्वत्र लोकप्रिय असलेल्या दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्र परिवार वतीने दरवर्षी स्वर्गवासी प्रभा अरुण मराठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेवा पुरस्कार म्हणून प्रभास सन्मान नावाने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाची निवड करून पुरस्कार वितरण केला जातो. यावर्षी सुद्धा खापर्डे बगीचा स्थित असलेल्या दैनिक हिंदुस्तान कार्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार 20 नोव्हेंबरला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण करण्यात आला. यावर्षी पुरस्कार निवड समिती व मराठे परिवार वतीने पळसखेड येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानचे डॉक्टर नंदकुमार व आरती पालवे यांच्या नावाची निवड करून त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. उपस्थित अमरावती शहरातील सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनी, मराठे परिवाराने जो आईंच्या स्मरणार्थ आज ठेवलेला आहे आणि याचे प्रथम मानकरी डॉक्टर नंदकुमार पालवे आणि आरतीताई पालवे यांना प्रथम सन्मान पुरस्कार प्रदान केलेला आहे. अत्यंत गंभीर आणि वेगळं जे कार्य करणारे सामाजिक संस्था ज्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि तरुण वयात डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी पाहिली, त्यांच्याबद्दलची या ठिकाणी डॉक्युमेंटरी दाखवली. हे कार्य एकदम कठीण कार्य आहे आणि स्वतःचं सर्व जे काम सोडून बाकी सामाजिक कार्य करणारे आपण पाहतोच की अनेक सामाजिक कार्यकर्ते असतात, अनेक लोकांसाठी काम करणारे आपण नेहमी पाहतो. जे अनाथ मुलांसाठी काम करणारे आहेत, बालिकांसाठी काम करणारे आहेत, काही एड्सग्रस्तांसाठी काम करणारे आहेत. पण मनोरुग्ण आणि मानसिक रुग्ण आणि ज्यांना घर नाही किंवा ज्यांना घरच्यांनी घर असून सोडून दिलेलं आहे, त्यांची देखभाल करण्यासाठी कोणी नाही आणि असे लोकांची देखभाल करणे, माणूस आज स्वतःच्या आईवडिलांची देखभाल करण्यासाठी मागे पुढे पाहतात. आपण किती वृद्धाश्रममध्ये पाहतो की अनेक वयस्कर आईवडील तिथे मुलं असताना सुद्धा राहतात. अशा आजच्या युगामध्ये किंवा परिस्थितीमध्ये स्वतःचं घरचं सर्व बाजूला ठेवून ह्या लोकांसाठी मनसोपचार जे ज्यांना गरज आहे आणि जे विशेष करून समाज ज्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने टाकाऊ, जसं त्यांनी म्हटलं की कोणी त्यांना हात लावायला तयार होत नाही, कोणी त्यांना बोलायला तयार होत नाही, अत्यंत गंभीर असे जे मानसिक रुग्ण आहेत यांच्यासाठी आपण काम करत आहात. आणि निश्चितच हा पुरस्कार आपल्यासाठी जो निवडलेला आहे ते निवड समितीने सर्व विचार करून दिलेला आहे असं याच्यावरून आपल्या कामाच्या याच्यावरून सर्वांचं लक्षात आलेलं आहे किंवा सर्वांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या अभिनंदन करतो. तर आपणच स्वतःच या ठिकाणी अभिनंदन स्वीकारलं नाही तर अनेक ठिकाणी आपल्याला पुरस्कार मिळालेला असेल, पण आपल्या कार्याची माहिती या निमित्ताने आज या ठिकाणी अमरावती शहरातील इथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य नागरिकांना झालेली आहे. अमरावती शहराचे रक्षक श्री रेड्डी सर, सेवा संकल्पावर विश्वास ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे आणि हिंदुस्तान परिवाराशी परम माया जपणारे समस्त माझे माता भगिनी सज्जन, सर्वप्रथम या दोघांचं मी अभिनंदन करतो की सेवेच्या संकल्पाची पालवी तुमच्या आमच्या मनामध्ये या पालव्यांनी रोपली आहे.
आणि सेवा हा जो शब्द आहे याचा संस्कृत धातू आहे सेवा पूजायाम. सेवा हीच पूजा आहे. परंतु ज्याला सेवा कळली नाही त्याची पूजा ही सेवा ठरू शकत नाही आणि पूजा पण ठरू शकत नाही. त्यामुळे अशा अनंत सेवेचे अनंत पूजनाचे अधिकारी हे दोन्ही पती पत्नी पालवे दाम्पत्य आहेत. सेवा किती करावी, कुठपर्यंत? ती जे जायते दृष्टी तत्र सेवा विलोकतो. प्राचीन हिंदू साहित्याने सांगितलं, संस्कृत साहित्याने सांगितलं की जिथे क्षितिज दिसते, हाऊ शुड बी द एरिना ऑफ सर्व्हिस. किती मोठा असावा, तर आपली दृष्टी फिरवावी. आणि जिथे आकाश आणि भूमी एकत्र येते म्हणजे पृथ्वीवरचा मानव आणि ईश्वर एकत्र येतो, दॅट इज अ इंडिकेशन ऑफ मीटिंग द गॉड आणि मनुष्य. क्षितिजे जायते दृष्टी तत्र सेवा विलोकतो. बस तितकं माणसाने आपलं पुरुषार्थाने वैभव सांभाळावं जिथपर्यंत माझी दृष्टी जाते. फार अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय हे जाऊ द्या. विमानामध्ये बसला, एअरपोर्टवर भेटला तर तो इंग्लिशच बोलतो, घरी बेसन भाकर खातोय, सगळ्यांना माहिती. आपल्या दृष्टीत आपल्या टप्प्यामध्ये जेवढं येतं तेवढं करावं. आणि याचा मला आनंद हा झाला की या परंपरेच्या सांगण्याप्रमाणे आपलं गाव पळसखेर न सोडता आपल्या टप्प्यात जेवढं येईल तेवढी सेवा हे समर्पित करतात आहे. हे खरे सेवेकरी. यावेळी अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठचे पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज, माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमल गवई, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साडी, दादासाहेब गवई, चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कीर्ती दादासाहेब गवई, दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्राचे संपादक विलास मराठेसह हिंदुस्तान परिवार आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आज दैनिक हिंदुस्तानचे दिवंगत मुख्य संपादक माझे वडील डॉक्टर अरुण बाळकृष्ण मराठे यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाचं औचित्य साधून दैनिक हिंदुस्तान परिवाराने यंदापासून माझ्या मातोश्री दैनिक हिंदुस्तानचा आधारवड श्रीमती प्रभा अरुण मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रभास सन्मान सुरू केलेला आहे. यंदा या पहिल्या प्रभास सन्मान 2023चा पुरस्कार चिखली तालुका बुलढाणा येथील पळसखेड या ग्रामातील डॉक्टर नंदकुमार आणि सौभाग्यवती आरती पालवे यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानाला प्रदान करण्यात आला. आज हा कार्यक्रम आपला श्री देवनाथ मठ अंजनगाव सुरजीचे मठाधिपती परमपूज्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज, अमरावतीचे पोलीस आयुक्त माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी आणि माझ्या भगिनी सौभाग्यवती कीर्तिताई गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. आम्ही सर्व मराठे कुटुंबीय हा पुरस्कार देताना मनापासून भारावून गेलो आहे आणि त्यांच्या कार्याला आम्ही सलाम देतो. धन्यवाद. कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील 30 वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळाफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील 30 वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळाफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. सुनील पंजाब थोरात वय 30 वर्ष, राहणार वाठोडा शुक्लेश्वर, आनंदनगर असे गळाफास लावून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटनेसंदर्भात मृतकाच्या नातेवाईकांनी कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आला. सदर घटनेचा तपास कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल केसर खान, मनोज टापरे, वडूरकर पुढील तपास पोलीस करीत आहे.
चांदूर बाजारवरून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथे सोमवारी रात्री काही माथेफिरू तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले। याची माहिती होताच रिद्धपुरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। याची तक्रार येथील शिवप्रेमी तरुणांनी शिरखेड पोलिसात केल्यावरून ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी आपल्या पथकासह रिद्धपूर गाठून माथेफिरू तरुणाला तातडीने ताब्यात घेऊन विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भारतीय दंडविधी 295 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। चांदूर बाजारवरून 6 किलोमीटरवर असलेल्या रिद्धपूर येथे सोमवारी रात्री काही माथेफिरू तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले। याची माहिती होताच रिद्धपुरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। याची तक्रार येथील शिवप्रेमी तरुणांनी शिरखेड पोलिसात केल्यावरून ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी आपल्या पथकासह रिद्धपूर गाठून त्या माथेफिरू तरुणाला तातडीने ताब्यात घेऊन विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भरीव 295 अन्वये गुन्हा दाखल केला। त्यानंतर रिद्धपुरातील तणाव निवळला। यात दोन्ही बाजूच्या शांतिप्रिय नागरिकांनी सामंजस्याची भावना दाखवीत गावात शांतता प्रस्थापित केली। सुरक्षेचे उपाय म्हणून रिद्धपुरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती शिरखेडचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी दिली। या घटनेचे पडसाद चांदूर बाजार येथे उमटले। येथील शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते जयस्तंभ चौकात एकत्र आले। त्यांनी जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीरामच्या घोषणा देऊन रिद्धपूर येथील घटनेचा तीव्र निषेध केला व निषेध मोर्चा काढून पोलीस स्टेशनवर धडक दिली। सुरक्षेचे उपाय म्हणून शहरात सरमसपुरा, सिरसगाव, कसबा येथील पोलीस कुमक बोलावण्यात आली। नंतर सदर बंदोबस्त रिद्धपूरकडे पाठवण्यात आल्याची माहिती चांदूर बाजारचे ठाणेदार सूरज बोंडे यांनी दिली। चांदूर बाजार येथील शिवप्रेमी व हिंदुत्ववादी संघटनेचे आनंद अहिर, अतुल रघुवंशी, भूषण अहिर, गोलू पोकडे, शुभम पवार, सागर वानखडे, विकी टेंबरे यांनी अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांच्या उपस्थितीत ठाणेदार सूरज बोंडे यांना निवेदन देऊन या वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाईची मागणी केली। रिद्धपूर येथील काही नराधमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याची विटंबना लिहिली आहे। इंद सर्व ते बजरंग दलाचे सर्व कार्यकर्त्यांनी आता आक्रोश व्यक्त केलेला आहे। या ठाणेदार यांना नेण्यात आलेले आणि आपल्या काही बजरंग दलचे काही करते आपण त्याच्या या संदर्भातली काही प्रत जाणून घेऊया। आज ठाण्याने आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि आपली काय मागणी आहे, काय सांगू आपली प्रतिक्रिया। पहिले तर शिवाजी महाराजाला मुजरा करतो। छत्रपती शिवाजी महाराज जे काल चित्र जे त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रात टोल होण्याची शक्यता आहे। कारण ते जे महापुरुषाला आपल्याला जीवन कसं घडवावं शिकवलं त्याच महाराजाच्या आज विटंबना आहे। त्याच्या पहिले त्याचा निषेध केला। साहेबांनी आम्हाला हे का आम्हाला कायद्याच्या चौकून ते पूर्ण चौकशी आहे त्याचा पहिला केलेला आहे। हा फॉरेन्सिक लॅबमधून त्याच्यानं कुठून काय केलं याच्यावर पूर्ण करून त्याच्या मी चौकशी तर त्याला कठोर होईल। साहेबांना एक आहे की इतर असं कृत्य न घडावसाठी त्याच्यावर काही ना काही झाली आहे। याच्यासाठी सर्व पक्षीय बजरंग दल करून आम्ही सगळे जमलेलो आहोत ते आम्ही साहेबांना निवेदन दिले। परिसरात शांतता असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौकात पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे। या वादग्रस्त पोस्टची चौकशी सुरू असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असली तरी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांची चौकशी सुरू असून पंचनामा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिरखेडचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी दिली। ठाणेदार पण आपल्याला एवढं सांगू इच्छितो की कालच्या प्रकाराबाबत काल पोलीस स्टेशन शिरखेड आरोपी विरुद्ध 295 भादवी नोंद करण्यात आला आहे। त्याला कालच अटक करण्यात आली। त्याचा ज्या मोबाईलवरून त्यांनी स्टेटमेंट मोबाईल वगैरे जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचा मोबाईल तिथल्या पाठवला। त्याच्यावर सक्त कारवाई पसंत आहे। गुन्ह्यातले साक्षीदार वगैरे हेरव यांनी कोर्टात जाऊन साक्ष दिली, त्याला पुढे पनिशमेंट होईल याला सर्वांनी सहकार्य करावे आणि कायदा स्वतः चांगले दाखवावे। आपलं निवेदन भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत। त्या भावनांनी आमच्या आपण वरिष्ठांशी आणि आरोपीला कठोरच्या कठोर शासन होईल याची आम्ही 100% दक्षता घेऊ। सर चालू आहे अधिक न्याय पाहिजे होते तरी चालू आहे हे तरी जप्ती द्यायची वाली विषय नव्हता। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री पुंडलिक बाबा गोरक्षण संस्था रेपाळखेड रोड मूर्तिजापूर येथे गोपाष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। सदर महोत्सव उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष
श्यामसुंदर सोमानी, सिरोसो ग्रामपंचायत सरपंच व इतर महिला सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सानंद पार पडला. कैलाशचंद्र अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेतून गाय बचेंगी देश बचेंगा, गोवंश पालनाचे महत्त्व, गौरक्षणचे कार्य व उद्देश विदश केले, तर गोमाताचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व तसेच गोपाष्टमीचे महत्त्व संस्था सचिव हरिभक्त परायण रतनलाल महाराज यांनी विदश केले. प्रमुख उपस्थितांनी सुद्धा गायीचे विशेष महत्त्व सांगून भगवान श्रीकृष्णाचे गोपाल नाव कसे पडले याच्यावर प्रकाश टाकला. आणि माणसं ते स्वतः पाठवतात. म्हणजे ही खूप चांगली नाही तर एवढा त्रास होतो जनावर न्यायला. म्हणजे सदा एखादा ॲक्सिडेंट झाला त्याला न्यायला खूप त्रास होतो. जनावर न्यायला मी पाहिलं की गोशाळेला एवढे आनंदाने ते काम करतात. रात्री 2 असो 3 असो 1 असो कितीही वाजता फोन करा, फोन उचलणार आणि सर आधे घंटे में गाडी आ जाएंगे, लोग आ जाएंगे, तुम टेन्शन करू नका. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा आता आम्ही म्हणजे आमचं तर लहानपणाचा ज्याच्या घरात गाई म्हणजे जेवढा मोठा कोठा तेवढं सुख समाधान जास्त असतं. आम्ही स्वतः मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या घरी पण 10-15 गाई 5-6 बैल होते. आता तर बरोबर एक गाय नावात पुरतं राहिलेली आहे. आणि गाईचं शेण काढणे हे ते खूप आनंद वाटायचा त्या गोष्टीतून. आणि इथं आल्यानंतर खरंच असं वाटतं की आपण जे कारवाई करतो जनावर बरोबर आणि या ठिकाणी खरंच खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. खूप मला असं बऱ्याच म्हणजे मागे सांगितलं होतं की गाईच्या सहवासात राहा, तुम्हाला BP हे ते याचा त्रास होणार नाही. म्हणजे ही खरीच गोष्ट आहे. जनावरांच्या आपण सांगण्यात राहा. म्हणजे आता बरेच लोक मोठी मंडळी आहेत, पण मला तरी वाटतं की खरंच जनावरांच्या सांगण्यात राहता आपलं खरंच शरीरावर नियंत्रण राहतं, आपला बॉडी नियंत्रित राहते. आणि हे खूप चांगला उपक्रम आहे. तुमच्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सप्तगो परिक्रमा, गोपूजन, गोग्रास व गायीची महाआरती करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. काही गोभक्त द्वारा तुलादान, गोदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता गौरक्षण संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, पंचक्रोशातील नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंदन अग्रवाल तर आभार ॲडव्होकेट अविन अग्रवाल यांनी मानले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.